की ह्याला हा गोप्रो घेऊन तुम्हाला दोघांना डबल करायचं म्हणून पण मला शूट करायचं आहे, तर मला दुसरा गोप्रो लावून आहे. त्याला तसं नाही, त्याला हात इथला उचलला, समोर स्टिक आहे, स्टिक वरती तो लावला, समोर पण फुटेज रेकॉर्ड होतोय आणि डायरेक्ट माझा इथूनच एका फुटेज मध्ये आवाज रेकॉर्ड होतोय. तो बेस्ट त्याला बेनिफिट होतो. अजून पण खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन असतं की मोटो ब्लॉग सेटअप कसा होतो, मेन आवाज कसा रेकॉर्ड होतो, काय नुसता गोप्रो लावला की त्याचा अँगल कसं सेट करायचा, सगळ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ होता. आजच्या दिवसाची सुरुवात झाली ठरूनच, झाले खरी संध्याकाळ, पण तुमच्यासाठी गुड मॉर्निंग असेल कारण आपला व्हिडिओ सकाळी येतो. तर काय त्याला कसं होतं, थोडंसं ना काही आता डेली जे ब्लॉग आहेत ना, थोडंसं काही डिले नाही होत, बोलतात डिले टाकण्याचा प्रयत्न करतो, पण थोडी मजा येत नाही. कारण कसं आपलं मेन आपला कंटेंट आहे ट्रॅव्हलिंगचा, ट्रॅव्हलिंग होत नाही, त्याच्यामुळे थोडे डेलीमध्ये कसे काही ब्लॉग मध्ये फुल मजा येते. सगळेजण असं काही ह्याच्यात थोडंसं बोर होतं, मला पण बोर होतं, तुम्हाला पण बोर होतं, त्याला ते समजतं मला तुमच्या ते अॅनालिटिक्स बघितलं का बघण्यामधून. तर अच्छा ते जाऊ द्या साईडला, होते कारण मी बेस्ट ट्राय करतो की डेलीच्या डेली चांगला कंटेंट तुम्हाला डिलिव्हर करण्याचं. पण कधीतरी असं होतं की नाही एवढं काय होत, पण ठीक आहे असो, ट्रॅव्हलिंग होईल त्या वेळेला बेस्ट कंटेंट आहेच. कारण ट्रॅव्हलिंगच्या वेळेला कसं होतं, नवीन नवीन आणि आपल्याला पण एनर्जेटिक राहते की दिवस नवीन आला की नवीन नवीन कंटेंट बघायला भेटतो आणि आपल्याला नवीन नवीन शूट करायला भेटतं. त्याच्यामुळे आपल्याला पण मजा येते एडिट करताना, त्याच्यामुळे तुम्हाला पण तेच बघताना मजा येते. असं होतं, पण ते डेलीला थोडंसं होतं, पण थोडं ठीक आहे, तेवढं तुम्ही समजून घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्ही टायटल बघितलं असेल, थंबनेल बघितलं असेल की मोटो ब्लॉग सेटअप फॉर बिगिनर्स. आता मी असं नाही की आजच मोटो ब्लॉगिंग करायला लागलो आणि हा व्हिडिओ बनवतोय. प्रॉपर आता तुमचे माझे जे व्हिडिओ तुम्ही चेक केलेत जाऊन युट्यूबला, आपले सगळे आहेत जेवढे आपण ट्रिप केले, सगळेच जे मोटो ब्लॉगिंग आणि डेलीला पण मोटो ब्लॉग करतो, आपला प्रॉपर सेटअप आहे, सगळ्या गोष्टी, व्हॉइस प्रॉपर येतो, सगळं होतं. त्याच्यामुळे बोललं एक व्हिडिओ बनवू. अजून पण खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन असतं की मोटो ब्लॉग सेटअप कसा होतो, मेन आवाज कसा रेकॉर्ड होतो, काय नुसता गोप्रो लावला की त्याचा अँगल कसं सेट करायचा, सगळ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार. त्याच्यामुळे अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपले नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पहिलं येईल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता तुम्हाला कळलं या व्हिडिओमध्ये काय आहे, तर व्हिडिओला आपण सुरुवात करू. तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो एकदम बेसिक पासून काय काय, जास्त मोठा व्हिडिओ नाही खेचता, थोडक्यामध्ये तुम्हाला समजावेल जे कोण नवीन असतील मोटो ब्लॉगिंग ज्यांना करायचं असेल की तुम्ही बेसिक मध्ये कसं करू शकता आणि आता ऍडव्हान्स मध्ये काय काय आहे आणि काय ऍडव्हान्स मध्ये करू शकतो. मला पण ती गोष्ट अपडेट करायची आहे, पण बजेटनुसार आपण हळूहळू जाऊ पुढे, पण सध्या जे आहे ते बेस्ट आहे, ते तुमच्यासोबत शेअर करतो. तो चलिए शुरू करते हैं. मेन तर आपलं पहिलं आपलं हेल्मेट, मग ते चांगला असो म्हणजे स्वस्तातला असो अथवा महागातला असो, हेल्मेट एक हवंय बेसिक मध्ये, एकदम सिंपल. आणि सिंपल माझ्या भाषेत सांगतो, असं काही नाही एकदम असं हवंय तसं हवंय नाही, एकदम सिंपल मध्ये तुम्हाला कळून जाईल. एक बेसिक मध्ये आपलं कुठला पण हेल्मेट पाहिजे. आणि मेन तुम्हाला पहिली माईकची माउंटिंग दाखवतो की माईक आतमधून कसा सेटअप करतात आणि त्याच्यानंतर पुढे कुठला माउंट लागतो काय ते सगळं दाखवतो. ओके, तर चलो हे बघा, हे जर आतमध्ये हे जर आपण ओपन केलं ना, तर हा माईक बघितला तुम्ही आतमधून हा लावलेला आहे पूर्ण. ओके, तर ही पॅडिंग आहे ना, ही पॅडिंग आपली पूर्ण ओपन होते. आणि पॅडिंग ओपन हे काढून दाखवतो जरा. पॅडिंग ओपन केलं ना की पॅडिंगच्या आतमधून आहे ना, जो आपला माईकचा बघा इथं दिसत असेल, तर माईकचा जो आहे ना समोर, तो इथे फ्रंटला घ्यायचा आणि बाकीची जी वायरिंग आहे ना ती ह्याच्या आतून टाकायची पॅडिंग ओपन करून, आणि परत ही पॅडिंग लावायची आणि शेवटचा टोक आहे ते एक साईडनी बाहेर काढायचा. आणि जी आपली ह्याला जो कनेक्ट होतो केबल, ती एक साईडला बाहेर निघेल. माईक जो आहे तो तुमच्या पूर्ण तोंडाच्या समोर येईल इथे. ओके, त्याच्यामुळे कसं व्हॉइस एकदम फेसच्या जवळ येते, एकदम पण साईडला असं वरती वगैरे ठेवायचं ना, साईडला पण कुठे ठेवायचं, एकदम चेहऱ्याच्या आपल्या इथे ओटाच्या खाली राहतो माईक. ओके, तर हे ह्याचं झालं. मग ह्याच्या समोर आहे ना बरोबर हा आपला, मी हावाला माउंट लावतो, जो हा बघा आहे तो ऍक्शन प्रोचा आहे, तो इथून हा प्रॉपर असा इकडे अटॅच होतो ह्याच्यावरती. मला लावून दाखवतो. आणि काय होतं माहितीये का, मी आधी हे बघा ह्याच्यावर तुम्ही बघितलं ना, तर आधी एमसीने पण ते जे आपले डायरेक्ट माउंट येतात ना स्टिक वाले, ते लावून त्याच्यावरती एमसीने पण लावते. पण एमसीने काय होतं, एक टायमानंतर आहे ना तुमचं हेल्मेटच्या समोरचं खराब करतं. त्याच्यामुळे ते ह्या लावलं तर बेस्ट आहे, त्यांनी पण काम होतं. पण ते जर निघालं ना तर मग ते नंतर प्रॉब्लेम करून टाकतो. त्यापेक्षा हा लावा बेस्ट आहे. पहिला लावून घेऊ पटकन. आपण इथून बघा सिंपल याला इथून खेचायचं आहे. एक लागला, सिंपल, दुसरा घेतला, दुसरा लागला. तर तुम्हाला फक्त लावून दाखवतो. हा असा इथून होल्ड होतो, इकडे आतमध्ये खाली आपला माईक झाला, ही माईक तिकडून पिन बाहेर आली. नंतर मेन आहे, जर तुम्ही हा गोप्रो वापरताय तर गोप्रोचं हे वरचं कव्हर आहे ते मेन लागतं, त्याशिवाय तुम्हाला गोप्रो डायरेक्ट लागू शकत नाही.
असं आहे. गोप्रो जरी लागला नुसता तर तुम्ही अडॅप्टर लावू शकत नाही माईकसाठी. त्याच्यामुळे हे तुम्हाला केस ही नाही, केस ही घेणंच आहे. आणि ही खालची जी पूर्ण माउंटिंग आहे हे पण तुम्हाला पूर्ण भेटतं. ह्याच्यासोबत पण येतात अडॅप्टर आणि तुम्ही सेपरेट घेतले तरी पण येतात. ह्याच्या सगळ्याच्या लिंक आहेत ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. मी तुम्हाला परचेस करायला टेन्शन नाही, डायरेक्ट जा इथून त्या लिंक मधून तुम्ही परचेस करू शकता. ओके, तर हे ह्याला अटॅच होतं इथे सिंपल. ओके, पूर्ण हा असा आपला सेट तयार झाला इथून. आता ह्याच्या आतमध्ये आपला पूर्ण प्रॉपर गोप्रो बसतो. त्याच्या खाली इथे ह्याचा अडॅप्टर लागतो गोप्रोचा. ह्या दिसताना छोट्या छोट्या गोष्टी दिसतात पण हे पण महाग आहे सगळे. 4,500-5,000 रुपये अशा गोष्टी आहेत सगळ्या. प्रत्येकाचे देईन तुम्हाला प्रॉपर जाऊन जी काय तेव्हाची आता मी घेतलं तेव्हाची ती प्राइस आहे. नंतर काय कमी असू शकते जास्त पण असू शकते, तुम्ही परचेस करताना तुम्हाला कळेल. हे झालं. याच्यानंतर इथून आतमध्ये इथून गेला हा बघा, हा इथून पूर्ण प्रॉपर अटॅच झाला. हा इथे आला, हा लॉक ओपन, समोरून हा फोल्ड ओपन. ओके, गोप्रो मध्ये सध्या बॅटरी नाही कारण बॅटरी सगळ्या डेड आहेत त्याच्या सध्या. फक्त तुम्हाला फॉर्म्युलासाठी लावून दाखवतो. इथून समोरून लावला प्रॉपर एकदम बसला. हा बंद. त्याच्यानंतर गोप्रोची पिन याच्यामध्ये अटॅच करायची. आणि ही जी आहे, आणि ह्याला एक लक्षात ठेवा, जर तुमचा हा आपला काय बोलतात गोप्रो तुम्ही युज करताय, गोप्रोला आहे ना हा वरचा आउटपुट जो आहे ना हा 2 इंचचा हा लागतो. याच्याशिवाय गोप्रोला व्हॉइस तुम्हाला येणारच ना माईकचा. आणि माईकला बघितला तर माईकला 3 इंचचा आहे आउटपुट. ओके, 3 चॅनल आणि हा 2 चॅनल आहे. हा 2 चॅनल वाला अडॅप्टर लागतो. आणि हा माईक सोबत जो माईक आहे ना, माईक तुम्हाला दाखवतो कुठला येतो, तो माईक सोबत आहे ना हा अडॅप्टर येतो. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय काही काय काय होतं, माझा पण सुरुवातीला झालं होतं, हे मी डायरेक्ट लावतो तर मी एवढं लावतोय सगळीकडे आवाज येत का ना, आवाज रेकॉर्ड का न होत. नंतर मग ती गोष्ट कळली की हे येतो. तो माझा दुसरा माईक होता, त्याच्यानंतर मला समजलं की ह्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतोय. ह्याच्यात लावलं की आतमध्ये तुम्ही सेटिंग मध्ये चेक केलं ना की माईकच्या आतमध्ये तुम्हाला बेसिक माहिती असेल. गोप्रो ओपन केलं तर आतमध्ये सेटिंग मध्ये आहे ना तुम्हाला स्टँडर्ड माईकचं दाखवतं. कनेक्ट झाला की तो स्टँडर्ड माईक येतो. कनेक्ट म्हणजे स्टँडर्ड माईक वाला दाखवतो. काढलं की तो नाही दाखवत आहे. त्याच्यामुळे ते समजतं. आणि तुमचा जो अँगल आहे ना तो पण वाईल्डला ठेवायचा, जेणेकरून समोरचं फुटेज आहे ना तुमचं, म्हणजे जी फ्रेम आपली मोटो ब्लॉगिंगची ती पूर्ण कव्हर होते. आणि त्याची मी तुम्हाला फुटेज दाखवून तुम्हाला कळेल की वाईडला ठेवलं की पूर्ण हात वगैरे कट होतात, म्हणजे एकदम क्लोज येते फ्रेम. आणि अल्ट्राला थोडं जास्त वाईड की मी ती पूर्ण फ्रेम रोड आणि ती आपल्या हँडल बार सगळं आणि समोरचा रोड प्रॉपर कव्हर होतो. त्याच्यामुळे ते ऍडजस्टमेंट तुमच्यावर आहे, प्रॉपर तुम्ही कसं करताय त्याच्यावर आहे. आणि हा माईक आहे ना फक्त मी घेतला तर 500 रुपयाची प्राइस आहे. म्हणजे असं काही नाही तुम्हाला 6,000-7,000 वाला माईक घ्यायला पाहिजे. ह्याच्यावर पण हा 500 रुपयाचा माईक आहे, त्याच्यावरती पण प्रॉपर आवाज येतो. क्वालिटी तुम्हाला चेक करायची, मोटो ब्लॉग जाऊन आपले सगळे चेक करा. पॉवरफुल आवाज येतो, काय प्रश्न नाही. वायझर ओपन असला तरी पण आवाज चांगला येतो, वायझर बंद असलं तर विषय येत नाही. आणि तो माईक जो आपला आहे ना आता इथे ह्या ब्रँडचा आहे ना, नको असं काहीतरी ह्याच्या ब्रँडचं नाव आहे. ह्या ब्रँडचा हा माईक आहे, फक्त 500 रुपयाचा. तुम्ही जाऊन आहे ना परचेस करू शकता. काय नाही, एवढा एकदम सिंपल प्रकार आहे ना तुम्ही लावू शकता. एकदम सिंपल सेटअप आहे, काहीच करायचं नाही. एकदम कोणी बेसिक लावू शकतो. व्हिडिओ बघितली प्रॉपर तुम्हाला दाखवलं काय आहे. माईक जो आहे तो तुमचा माईकचं दाखवलं. समोर तो चेहऱ्याजवळ इथे ठेवायचा आहे. बाकीची वायर आहे ती जी पॅडिंग खोलून पॅडिंगच्या आतून टाकायची, बाकीची ती शेवटची आउटपुटची केबल आहे ती बाहेर काढायची. ते अडॅप्टर लावलेत की तुमचं ते कनेक्ट झालं. आतमधली सेटिंग पण सांगितली तुम्हाला, वाईड अँगल 18 वाईट ठेवायची, जेणेकरून तुम्हाला सगळं रोड पण कव्हर होतोय. आणि बाकीचं तुम्हाला बेसिक आपलं हँडल वगैरे जे आहे ते सगळ्या गोष्टी दिसतात. कसं आहे माहिती का, सेटअप कसा आहे ना सिंपली कसा करायचा ते एकदम सिंपल माझ्या भाषेत सांगितलं. काय एकदम प्रोफेशनल काय नाही, जे एकदम नॉर्मल आहे, कायच नाही डोकं लावायचं. तुम्हाला जर डायरेक्ट माउंटची फिटिंग आहे ती तुम्हाला एमसी लावून किंवा त्याला स्टिक करून प्रॉपर साईडनी फिटिंग करून करायचं तसं करू शकता. तुमच्यावर आहे, पण ते एक टाइम नंतर जर निघालं तर कलर हेल्मेटचा कलर काढण्याची भीती असते, जसं की माझ्या झालं. त्याच्यामुळे मी नंतर हात यूज करायचा. हा मी आणलेला पण मी म्हटलं कसा करू, पण ते नाही झालं. आणि ते काय होतं माहिती एमसीचं एकदा जर सुकलं ते आणि पटकन तर कुठे गचका भेटला गाडी चालवताना तर ते तुटण्याची भीती असते. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे हे असं लावा, काय प्रॉब्लेम आहे. आपल्याला जर सेम काम होणार आहे, ते लावलं का हे लावलं काय असं आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवलं, माईक दाखवलं सिंपल मध्ये तुम्हाला. तरी मी एक्झाम्पलसाठी ह्या व्हिडिओच्या पुढे आहे ना फुटेज दाखवतो माझे काही ट्रॅव्हलिंग मधले पण आणि असे रेग्युलर वाले पण. माईकचा आवाज बघा एकदम प्रॉपर आहे. आम्ही दोघं त्याच्या स्कूटीवर आलो होतो आणि गाडी घेऊन आलो ना, गाडी ठेवण्याचाच मेन हे विशेष आहे. हो, चित्र बनवायचे ना बदर टीमवर्कचं काम हो, जाम सगळं जण लागतं त्याच्या मागं. बघू यंदा काय करतोय.
स्पॉटी बुलेट सगळं लाईनअपमध्ये, सगळ्याचे जॅकेट सेमच आहेत ते. मला ते वाटलं कंपनीवाले आहेत की काय, कंपनीवाल्यांचे जॅकेट असतात ते असे रिफ्लेक्टेडमध्ये सेम. आणि मेन पुढची मी बात केली की ॲडव्हान्समध्ये आता लेटेस्टमध्ये काय आहे की काय चालू. आता हा गोप्रोला काय होतंय तुमचं, गोप्रोला ते अपग्रेड केलं म्हणून अपग्रेड करून आहे ना त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून जास्त ॲड ऑन नाही केल्या. मग त्याच्या काय बोलत त्याचं कंपॅरिझन जर आपल्या DJI सोबत केलं, DJI ॲक्शन प्रो आपला जो कॅमेरा सिरीज आहे त्यांची 5 आता सध्या मला वाटतं ॲक्शन 5 आहे लेटेस्ट, 6 आहे खरं ते आहे. त्यांच्यामध्ये कसं होतं त्यांचं एक तर प्राइसमध्ये कॉम्बो सेट येतो पूर्ण, आणि कॉम्बो सेटमध्ये जर त्यांचा वायरलेस माईक घेतला तर वायरलेस माईकला काय बेनिफिट आहे त्याचा पण सेम असाच सेटअप आहे. त्याला पण ॲडॅप्टर येतं, ॲडॅप्टरला लावून तुम्ही माईक पण लावू शकता जसं की आपण हा लावलाय. आणि वायरलेस बेस्ट आहे, कारण वायरलेस नाही बोललं तरी माईकला 8-10 तास बॅकअप येतो. आणि आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये 2 माईक ते येतात. आपण कसं होतं 7-8 तासाची रनिंग तर आपली दिवसभरातली असते, त्याच्यापेक्षा असतात तरी आपल्याकडे 2 माईक असतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. त्याचा बेनिफिट सांगतो. त्याला नाही कोणत्या ॲडॅप्टर लावायला लागत, वायरलेस माईकला नाही कोणतं काय अटॅच करायला लागत, फक्त गोप्रो. आणि त्याला कसं ही केस लागते. ॲक्शन प्रोचा विषय तो आहे DJI ॲक्शन प्रो की त्यांना केस वगैरे काय नाही, त्याला मॅग्नेटिक आहे, डायरेक्ट चिकटतो वर. आणि जो माईक आहे तो ह्याला वायरलेसने कनेक्ट होतो. म्हणजे मी एक क्लिक केला कॅमेरा ऑन झाला, माईक कनेक्ट झाला माझा. एक क्लिक केला कॅमेरा बंद, माईक चालू राहतो पण माईकला बॅटरी बॅकअप असतो, त्याच्यामुळे काय त्याचा विषय होत नाही. परत कनेक्ट ऑन केला, माईक कनेक्ट झाला, तुमचा फुटेज रेकॉर्ड झाला, आवाज आलाय. त्याच्यामुळे ते वायरेचं टेन्शन आहे ना ते टेन्शन येत नाही. म्हणजे तुम्हाला समजा ॲट अ टाइम मला ह्याला हा गोप्रो घेऊन जर मला दोघांना डबल करायचं म्हणून पण मला शूट करायचं आहे तर मला दुसरा गोप्रो लावून आहे. त्याला तसं नाही, त्याला हात इथला उचलला, समोर स्टिक आहे, स्टिकवरती तो लावला, समोर पण फुटेज रेकॉर्ड होतोय आणि डायरेक्ट माझा इथूनच एका फुटेजमध्ये आवाज रेकॉर्ड होतो. तो बेस्ट त्याला बेनिफिट होतो त्याला. पण ते अपग्रेड आहे तुमच्यावर आहे, हा घ्यायचा तो घ्यायचा. मी फक्त तुम्हाला दाखवलं की सेटअप कसा करायचा सिम्पल मध्ये, तो अपग्रेड करायचा तो लेटेस्ट मध्ये आहे. कारण बऱ्याच जणांवर मी तो बघितलं त्याचा सेटअप. घेऊया आपण पण हळूहळू, आपलं सध्या आपल्या ह्यानी काम लागतंय ते अपग्रेड वरती. ओके, असं सगळं आहे. त्याच्यामुळं बेसिक जेवढं काय होतं तेवढं सिम्पल मध्ये सांगितलं. कारण कसं आहे डेलीला जो कंटेंट आहे ना थोडा बेसिक मध्ये मी काय करतो तुम्हाला सगळं दाखवतो. कारण ट्रॅव्हलिंग मध्ये जेव्हा ट्रॅव्हलिंग आहेच तेच तुम्हाला सांगतोय. पण डेलीला जर तुमच्यासोबत ते कनेक्शन तुटलं ना तर मग ते कनेक्शन परत एक 10, 15, 20, 25 दिवसानंतर ते बनणार नाही तसं. त्याच्यामुळे जे कोण लोक बघतात ज्यांना व्हिडिओ आवडतात, जे आपले आहेत आपल्या जवळ एकदम तुमच्याकडे व्हिडिओ बनवणंच आहे. आणि नवीन कोण तुम्ही येताय ना चॅनलवरती, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल ना शेअर करा. आपलं कसं होतं आपलं ट्रॅव्हलिंगचं कंटेंट आहे किंवा डेली लाईफस्टाईलचं आहे, त्याच्यामुळे बाकी कोणतं आहे ना बाकीचं काय दाखवण्याचे बंद म्हणजे मी पडत नाही. कारण तो नाही मग ते सगळं चॅनलवरती काय होतं माहिती आहे का, सगळं मिक्स केलं ना कंटेंट की जो युट्यूबचा अल्गोरिदम आहे ना तो बघतो हे पण नाही ते पण नाही, मग ते चॅनल कुठलंच हे करत नाही. त्याच्यामुळे आपलं एक कंटेंट आहे तो एक कंटेंट धरून चाललेलं बरं असं मला वाटतं. त्याच्यानंतर बाकीचे खूप सारे फूड कॅटेगरी मधले पण आहेत, खूप काय ते थोडक्यात कधीतरी एकाच दाखवलं ठीक आहे, पण ते कंटिन्यू पण त्या गोष्टी नाही करू शकत कारण आपला तो हेच नाही चॅनल. ओके ठीक आहे, चलो बाकी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक आहेत, जाऊन तुम्ही परचेस करू शकता. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा आणि काय चेंजेस करायचे असेल तरी पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ तुमच्या ब्लॉग मध्ये. बाय 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 बाय.